पार्टीमध्ये बोलवून सोट्याची केली शिकार। हेलो मित्रांनो, माझे नाव चेतन आहे आणि मी दिल्लीमध्ये भाड्याने घर घेऊन राहतो आहे। मी सध्या सरकारी जॉबची तयारी करतो आहे। मला काही गोष्टी लिहिता येत नाहीत, पण मी खूप प्रयत्न करेन आणि मला आशा आहे की तुम्हाला ती ऐकून खूप आवडेल। मी माझी एक खरी घटना घेऊन तुमच्या समोर हजर झालो आहे। मी सध्या सरकारी जॉबची तयारी करतो आहे आणि महिन्याचा खर्च निघावा म्हणून एक खाजगी कंपनीमध्ये मी सध्या नोकरी करतो आहे। आणि तिथे एक मुलगी होती जिचे फिगर असेच काही 36-36-34 होते। ती माझ्या जवळ बसली होती आणि आम्ही दोघे क्लासमध्ये बसून वाचत होतो तेव्हा तिच्या पेनची शाई संपून गेली होती। तिने मला पेनसाठी विचारले तर मी तिला हो म्हणले आणि मग माझा एक पेन तिला दिला। आणि मग तिने मला थँक यू म्हणले आणि ती तिचे काम करू लागली। जेव्हा क्लास संपला तेव्हा आम्ही जाऊ लागलो, तेव्हा ती माझ्याकडे आली अन मला माझा पेन परत देऊन थँक यू म्हणू लागली होती अन मग आम्ही बोलू लागलो। मी तिला तिचे नाव विचारून टाकले अन तिने मला माझे नाव विचारले। तिचे नाव गिन्नी होते आणि ती म्हणाली की ती रूममध्ये एकटी राहते आहे। मग आम्ही बोलता बोलता चांगले मित्र बनलो। तिने माझा फोन नंबर घेतला आणि मला एक मिस कॉल दिला। मग मी माझ्या घरी गेलो। मग 4 ते 5 दिवस असे चालू राहिले आणि मग मी एके रात्री माझ्या जेवणासाठी ढाब्यावर फिरत होतो तेव्हा मला तिचा कॉल आला। तर मी ते पाहून एकदम चकित झालो। मी फोन उचलला तर तिने मला विचारले, "कोठे आहेस?" मी म्हणालो, "ढाब्यावर आहे." तिने मला बर्थडे पार्टीमध्ये बोलवले। मी विचारले, "कोणाचा आहे?" ती म्हणाली, "माझा वाढदिवस आहे आज." मग मी तिला पटकन विश केले आणि म्हणालो की हॅपी बर्थडे डिअर, तुम्हाला जे हवे ते तुम्हाला मिळो। आणि हे ऐकून ती खुश झाली आणि थँक यू म्हणाली। तिने मला 9 वाजता घरी बोलवले। मी एक गिफ्ट घेऊन तिच्या घरी जाऊन पोचलो। तिने माझे स्वागत केले। ती खूप खुश होती। तिथे माझ्याशिवाय 2 मुली अजून पण होत्या। मग मी तिला गिफ्ट दिले आणि तिला खूप शुभेच्छा दिल्या। तिने थँक यू म्हणले आणि मग आम्ही सर्व पार्टी करू लागलो होतो। मग पार्टी झाल्यावर आम्ही लोक जाऊ लागलो तर तिने मला थांबवले आणि म्हणले, "आता खूप रात्र झाली आहे। आज तू इथेच थांब ना, मी पण एकटी आहे। उद्या सकाळी तू निघून जा." मग तिच्या 2 मैत्रिणी तेथून गेल्या कारण त्यांचे घर जवळ होते। मग आम्ही दोघांनी तिथे झोपेचा प्लान बनवला। आम्ही दोघे बोलू लागलो होतो आणि मग हळूहळू आम्ही चावट पण बोलू लागलो होतो। तिने मला म्हणले, "मी तुला पसंत करू लागली आहे." मग काय होते? मी पण संधीचा फायदा घेतला आणि तिचे चुंबन घेऊ लागलो। मी तिचे बॉल पकडले। मी खूप गरम झालो होतो आणि मला खूप आनंद होऊ लागला होता। ती पण आता गरम झाली होती आणि मग आम्ही चुंबन करू लागलो होतो। मग मी तिचे कपडे काढू लागलो होतो। तिने क्रीम कलरची टोप घातली होती, जी मी एका झटक्यात काढून टाकली। आणि मग ब्लॅक कलरची ब्रा ज्यात तिचे गोरे गोरे कबूतर होते। आणि ब्रा काढताच ते माझ्या हातामध्ये आले। मी त्यांना चोकू लागलो होतो आणि ते एकदम लोणीसारखे मुलायम होते आणि खूप सॉफ्ट होते। मी खूप मजेमध्ये होतो। मी ते तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकत नाही आहे। आणि मी खूप जोशमध्ये आलो होतो। मग मी तिची पेंटी पकडून काढून टाकली होती। मग मी तिचे बॉल चोकून लाल लाल करून टाकले। मग मी माझे तोंड तिच्या छकुलीला लावले आणि मग मी तिच्या छकुलीमध्ये माझी जीभ टाकून तिचे पाणी काढून टाकलो। मग मी तिला बेडवर झोपवून माझा सोट्या तिच्या छकुलीच्या भोकावर ठेवला। मी थोडा धक्का देऊन तो आत केला आणि तिची किंकाळी निघाली, "अच्छा आई, प्लीज याला आता बाहेर काढ. उफ, मला खूप दुखत आहे." ती म्हणाली की मी आधी कधी केले नाही आहे।
पण मी तिचे काही म्हणणे ऐकता माझा सोट्या हळूहळू तिच्या छकुलीत घालू लागलो आणि तिचे तोंड बंद करायला मी तीच चुंबन घेऊ लागलो. मग मी माझे ठोकण्याचे काम करत राहिलो आणि मी हळूहळू करत माझा पूर्ण 6 इंच सोट्या तिच्या छकुलीत आत टाकला. मी तिला ठोके देत होतो आणि त्यामुळे तिच्या छकुलीतून रक्त बाहेर पडू लागले, पण काही वेळाने ती मला साथ देऊ लागली आणि मला म्हणू लागली, आह दे आणि धक्का दे मला, ठोक मला. मग मी पण तिला पूर्ण ताकदीने ठोके द्यायला सुरुवात केली आणि तिने पण गाण उचलून सोट्या आत घ्यायला सुरुवात केली आणि मी अर्धा तास तिला ठोकत राहिलो. मग जेव्हा माझे काम संपायला आले तर मी म्हणालो, बेबी माझे काम संपत आले आहे. तर ती म्हणाली, जानू सोड तुझा माल माझ्या आतमध्ये, आणि मी सोडला. मग 2 मिनिटाने तिने पण तिचा माल सोडला. या ठोकाठोकीने आम्ही खूप दमलो होतो आणि त्यामुळे आम्ही तिथेच झोपून राहिलो आणि एकमेकाच्या गर्म आणि सुंदर सुगंधी शरीराने खेळू लागलो. ती माझ्या संभोगाने खूप संतुष्ट दिसत होती. अशा रीतीने तिने मला एक पार्टीचे कारण सांगून माझ्या सोट्याची शिकार केली आणि मी तिला गिफ्ट देऊन तिच्या छकुलीची शिकार करून टाकली. अशाच नवनवीन कथांचा आनंद घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि रात्रीच्या चावट कथा या चॅनेलला सबस्क्राईब करा